नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील आज आपल्याला एक स्थूल वाचन शिकायचं आहे। या स्थूल वाचनाचं नाव आहे मनक्या पेरेन लागा। आता या स्थूल वाचनाला ज्याने लिहिलेलं आहे त्या लेखकाचं नाव आहे वीरा राठोड। बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण स्थूल वाचन किती शिकले? आतापर्यंत बघा आपण हा एक स्थूल वाचनाच्या अगोदर आपण शिकलेला आहे बाल साहित्यिका। यानंतर आज आपल्याला भाग 2 मध्ये जो शेवटचा स्थूल वाचन आहे मनक्या पेरीन लागा, हे स्थूल वाचन आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायचं आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण लेखकाचा जो परिचय आहे त्या परिचयाविषयी माहिती घेऊया। लेखक वीरा राठोड, जन्म 1980, आधुनिक काळातील कवी सेन साईवेस ही बंजारा भाषेतील प्रार्थना व पिढी घडायरी वाते हा बंजारा बोली भाषेतील कविता संग्रह प्रसिद्ध आहे। त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2015 चा पुरस्कार मिळाला आहे। साहित्य सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने भटके, विमुक्त, वंचित, दलित यांच्या प्रश्नावर त्यांनी काम केलेलं आहे। त्यांच्या बंजारी भाषेतील मनक्या पेरीन लागा या कवितेचे विनायक पवार यांनी मराठी भाषेत रूपांतर केले आहे। कवीला व्यक्त होताना भाषेचा अडसर नसतो। मी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंत प्रवास सांगताना, बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना माणसं पेरायला हवीत हा विचार कवितेतून व्यक्त झाला आहे। कवी अभिव्यक्त होत असताना त्याच्या कवी मनावर झालेले भाषिक संस्कार व त्याची उपजत प्रतिभा याचा कस लागत असतो। विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून अभिव्यक्त होऊन सहज व सोप्या पद्धतीने एखाद्या विषयाची काव्य रूपात गुंफण करावी या उद्देशानेच या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या स्थूल वाचनामध्ये काय शिकायचं आहे की मनक्या पेरीन लागा। आता हे बंजारा बोली भाषेमधले वाक्य आहेत, बंजारा बोली भाषेमधील हे वाक्य आहेत। आता तुम्हाला हा स्थूल वाचन शिकवत असताना मला अत्यंत पद्धतीनं हे चांगल्या पद्धतीनं स्पष्ट करून सांगता येईल, कारण मी स्वतः बंजारा बोली भाषा बोलतो। म्हणून या बंजारा बोली भाषेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण की बंजारा बोली भाषा यामध्ये जे प्रत्येक शब्द आलेले आहेत त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, यामध्ये सुरुवातीला दिलं सेन साईवेस। सेन साईवेस म्हणजे सगळ्याचा उद्धार करो। त्याबरोबर पिढी घडायरी वाते, याच्यामध्ये दुसरं काय दिलेले जे प्रार्थना आहे, पिढी घडायरी वाते म्हणजे पिढी घडवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जी पिढी घडवणाऱ्या गोष्टी या आपल्या कविता संग्रहामध्ये दिलेला आहे। तर आपल्याला या एक छोटस त्यांनी स्थूल वाचन दिलेलं आहे, पण या स्थूल वाचनाचा अर्थ जर बघितला तर अर्थ इतक्या मोठं घेता येईल की जेवढं तुम्ही भरपूर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला काय करावं लागेल की अर्थ घ्यावा लागेल। कारण की दिलेला आपल्याला छोटीशी स्थूल वाचन, पण त्या स्थूल वाचनाचा अर्थ हा इतका मोठा आहे। तुम्ही जेवढा अर्थ घेसाल तेवढा अर्थ हे आपल्याला घ्यायला कमीच पडणार आहे। कारण की स्थूल वाचन हा असाच असतो, स्थूल वाचनामध्ये आपल्याला भरपूर दीर्घोत्तरी प्रश्न आणि आपला विचार हा मुक्त पद्धतीचा असतो। म्हणून आपण यामध्ये जेवढा अर्थ घेऊ तेवढा अर्थ आपल्याला घेता येईल।
तर यामध्ये बघा लेखक वीरा राठोड यांनी सुरुवातीपासून काय सांगितले अगोदर मी बंजारा भाषेतील जे स्थूल वाचन आहे ते एक वेळेस वाचन करतो, त्यानंतर एक एक शब्दाचा आपण अर्थ बघू. एक बी जमीन गडच जमिती ओरो नातो जुडच धूड वोन लगाडच जीव आसो काही घडच पाणी पावस उंदाळो वर्षाळो आंधी आंघोळो दुष्काळात लढच एक दन वोन झाड करणच सोडच चालो आपण बी मनक्या पेरेन लाग जावा. आता या स्थूल वाचनामध्ये आपल्याला ते एक एक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला तर बाजूला दिलेलेच आहेत की या ठिकाणी लेखिकेचं विनायक पवार यांनी या कवितेचं विनायक पवार यांनी आपल्याला काय दिलेलं आहे की त्याचं मराठीमध्ये भाषांतर दिलेलंच आहे. तुम्हाला सगळे शब्द तिथं तुम्हाला मिळून जाईल. तरी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या शब्दाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एक बी जमीम गडच जमिती ओरो नातो जुडच म्हणजे एक बी, आपल्याला बी माहिती, बी आपण जमिनीमध्ये पेरत असतो. एक बी जमीम, जमीम म्हणजे जमिनीत, जमीन म्हणजे जमिनीत. या ठिकाणी आपल्याला मातीत दिलेलं आहे. मातीत घ्या किंवा जमिनीत घ्या, त्याचा एकच अर्थ आहे. जमीम म्हणजे जमिनीत किंवा मातीत. आता जमीन याचा शब्दशः अर्थ जर घेतलं तर जमीन होते, पण या ठिकाणी आपण जी माती या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. एक बी जमीन गडच, गडच म्हणजे त्या ठिकाणी आपण त्या जमिनीमध्ये पेरतो. त्यामध्ये आपण काय करतो, ते जे बी आहे ते जमिनीमध्ये पेरतो. जमिती ओरो नातो जुडच, जमिती म्हणजे जमिनीशी, जमिती म्हणजे जमिनीशी, ओरो म्हणजे त्यांचं, ओरो म्हणजे त्याचं, नातो म्हणजे नातं, जुडच म्हणजे जुडतं. बघा इथं काय दिले, एक बी मातीत पडत मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडत. म्हणजे जसं मी सांगितलं तसंच एक बी मातीमध्ये पडतं म्हणजे एक जो बी आहे, एक बी जमीन गडच म्हणजे एक बी आपण त्या मातीमध्ये टाकलं, त्या जमिनीत जर टाकलं तर त्या बियाचं त्या जमिनीसोबतचं संबंध, जमिनीसोबतचं जे नातं आहे ते एकदम घट्ट होतं. जमिती ओरो नातो जुडच म्हणजे त्या बियाचं त्या जमिनीसोबत एकदम पक्क जमिनीसोबत नातं जडतं. धूड ओन लगाडच जीव, धूड, धूड म्हणजे माती, धूड या ठिकाणी धूड दिले. धूड म्हणजे काय, माती. आता या ठिकाणी समोर वरच्या ओळीमध्ये पण माती दिलेली, जमीन म्हणजे माती दिलेली आहे, पण जमीनचा अर्थ होतो जमिनीत. धूड, धूड म्हणजे माती. धूड ओन लगाडच जीव, ओन म्हणजे त्याला, ओन म्हणजे त्याला, लगाडच म्हणजे लावते, जीव म्हणजे जीव लावते. आता जीवचं मराठीमध्ये तोच शब्द अर्थ आहे. धूड ओन लगाडच जीव म्हणजे एक बी जमिनीत पडतं, जमिनीत पडल्यानंतर, जमिनीत आपण तो बी गाडल्यानंतर त्या जमिनीसोबत त्या बियाचं नातं एकदम घट्ट जडतं. आणि त्याच्यानंतर मग जी जमिनीवरची जी माती आहे ती माती त्या बियासोबत एकदम आपलं जो नातं आहे त्यासोबत जीव लावते. असो काही घडच, असो म्हणजे असं, काही म्हणजे काही, घडच म्हणजे घडते. असो काही घडच म्हणजे असं काही घडतं. बघा, एक बी माती मग गडच जमिती ओरो नातो जोडच धूड ओन लगाडच जीव असो काही घडच. म्हणजे एक बी मातीमध्ये पडलं तर माती त्याच्यासोबत आपलं जीव, हे त्यासोबत जीव आपलं लावते. आणि काय होतं बघा, त्यासोबत जीव लावल्यानंतर त्या मातीसोबत त्या बियाचं जे नातं आहे ते नातं घट्ट जडतं. आणि असे काही त्या ठिकाणी बघा, असो काही घडच म्हणजे असं काय घडतं की पुढे बघा काय होतं, पाणी पावस उंदाळो वर्षाळो. पाणी पावस म्हणजे पाणी, पावस पाणी म्हणजे पाणी, पावस म्हणजे ऊन, ऊन वारा पाऊस पाणी
बघा उंदाळो वर्षाळो, आता उंदाळो म्हणजे उन्हाळा, वर्षाळो म्हणजे पावसाळा. या ठिकाणी काय दिलं बघा, उंदाळो वर्षाळो. उंदाळो म्हणजे उन्हाळा, त्यानंतर वर्षाळो, उंदाळो वर्षाळो म्हणजे पावसाळा. उन्हाळा असो, पावसाळा असो, ऊन असो, वारा असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये तो जो बी आहे तो बी काय करतो, या सगळ्या गोष्टी सोबत संघर्ष करतो. मग त्याच्यामध्ये पाणी, पाऊस, उंदाळो, वर्षाळो, आंधी, अंगोळो. आंधी म्हणजे आपल्याला माहिती आहे, आंधी म्हणजे वारं वावदान. आंधी म्हणजे काय, वारं. आंधी म्हणजे वावदान. आणि अंगोळो, अंगोळो म्हणजे वावदान, म्हणजे तो हे येतं ना वावदान येतं, अशी माती खूप उडते त्याच्यामध्ये, कचरा उडतो. पाणी, पावस, उंदाळो, वर्षाळो, आंधी, अंगोळो. दुष्काळ येते लढच, दुष्काळ येते, दुष्काळ येते म्हणजे दुष्काळासोबत, दुष्काळाशी लढच म्हणजे लढते. बघा तो जो बी आहे तो बी जमिनीमध्ये पेरल्यानंतर त्या जमिनीसोबतचं नातं घट्ट घट्ट त्या बियाचं होतं. आणि असं काय घडतं की कोणतीही परिस्थिती येऊ, मग त्याच्यामध्ये पाऊस येऊ, पाणी येऊ, उन्हाळा येऊ, पावसाळा येऊ, दुष्काळ येऊ, प्रत्येक गोष्टीसोबत ते बी काय होतं, संघर्ष करतं, लढतं. एक दन वरो, एक दन वन झाड करणच सोडचं. एक दन, बघा दन म्हणजे दिवस, दन म्हणजे दिवस, वन, वन म्हणजे त्याला, झाड, करणच. आता करणच माहिती आपल्याला, करूनच, करणच, करणच म्हणजे काय, करून, करूनच. सोडच, सोडच म्हणजे सोडते. बघा एक दन वन, एक दन वन झाड करणं सोडचं, म्हणजे एक दिवस त्या बियाला झाड करूनच सोडते. बघा सुरुवातपासून जर आपण बघितलं या स्थूल वाचनाचा अर्थ, की एक बी आपण मातीमध्ये टाकल्यानंतर त्या बियाचं त्या मातीसोबतचं नातं एकदम घट्ट तयार होतं. आणि घट्ट तयार झाल्यानंतर ती माती त्या जीवाला, त्या बियाला आपलं जीव लावते, जीव लावते. आणि जीव लावल्यानंतर त्या बियासोबतचं त्या मातीचं असं नातं घट्ट तयार होतं की त्या नात्यामुळं, त्या नात्यामध्ये मग पाणी येऊ, पाऊस येऊ, ऊन येऊ, वारा येऊ, वावधान येऊ, उन्हाळा येऊ, कोणती परिस्थिती येऊ, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते न डगमगत्या त्या बियाचं काय, ती जी माती आहे ती माती काय करते, त्या बियाचं एक झाड तयार करूनच सोडते. काय करते, एक बी जेव्हा मातीमध्ये पडतं, मातीमध्ये गाडल्यानंतर त्या मातीचं नातं त्या बियासोबत एकदम घट्ट बनतं. आणि ती माती त्या बियाला जीव लावते. आणि जीव लावल्यानंतर अशी काही गोष्ट घडते, मग त्याच्यामध्ये पाऊस येऊ, पाणी येऊ, ऊन येऊ, वारा येऊ, दुष्काळ येऊ, वारं येऊ, वावदान येऊ, कोणत्याही गोष्टी येऊ, अशा सर्व गोष्टीची सामना करून, अशा सर्व परिस्थितीला संघर्ष करून त्या बियाचं ती माती काय करते, एक दिवस झाड करूनच सोडते. चालो, बघा चालो म्हणजे चला, चालो, चला. आपण बी मनक्या पेरेन लाग जावा. आपण बी, आपण बी म्हणजे आपणही. मनक्या, मनक्या म्हणजे माणसे, माणसं. पेरेन लाग जावा, पेरेन म्हणजे पेरायला, पेरेन, पेरायला, लाग जावा, लागू.
म्हणजे आपणही काय करू, आता आपण बी मणक्यात चालो, आपण बी मणक्यात पेरीन लाग जावा. तर चला आपणही माणसं पेरायला लागूयात. असं या स्थूल वाचनाच्या मार्फत कवी वीरा राठोड आपल्याला काय सांगतात की ही या स्थूल वाचनाच्या मार्फत ते बियाचं संघर्ष मातीसोबत कसं होतं आणि ती माती त्या बियासोबतचं कसं जीव लावते आणि त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये ती माती त्या बियाला एक दिवस झाड तयार करून सोडल्याशिवाय राहत नाही. आणि शेवटी म्हणतात की चालो आपण बी मणक्या पेरेन लाग जावा. चला आपण पण काय करू, माणसं पेरायला लागू. आता विद्यार्थी मित्रांनो, या स्थूल वाचनामध्ये कवी वीरा राठोड यांना सांगण्याचा एकच उद्देश होता की जसं मातीमध्ये आपण एखादी बी पेरलं, मग त्या मातीचं जो नातं त्या बियासोबतचं नातं जसं तयार होतं आणि प्रामाणिकपणे माती त्या बियासोबतचं नातं ठेवून ती शेवटपर्यंत त्या बियाला एका झाडामध्ये रूपांतर केल्याशिवाय सोडत नाही. तसंच आपल्याला या ठिकाणी कवी वीरा राठोड सांगतात की समाजामध्ये प्रत्येक माणसाला आपण जर धैर्य दिलं, त्याला पाठबळ दिलं आणि प्रत्येक अशा गरजू व्यक्तीला जर आपण मदत केली तर आपण सुद्धा एक दिवस त्या व्यक्तीला यशापर्यंत पोहोचू शकतो. जशी माती त्या बियाला एक दिवस झाड करून सोडते, तसंच आपण एखाद्या अडीअडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्याला जर आपण मदत केली तर अवश्य विद्यार्थी तो यश संपादन करेल. पण माणसाची प्रवृत्ती अशी आहे की या ठिकाणी कवी वीरा राठोड यांना सांगण्याचा एकच उद्देश आहे की माणसाची परिस्थिती अशी आहे, जसं बिया मातीसोबतचं नातं, माती त्या बियासोबतचं नातं कसे चांगल्या पद्धतीने ठेवतं, आपला जो कार्य आहे आणि आपली जी जबाबदारी आहे ती पूर्ण कशा प्रकारे ती माती त्या बियासोबत ओलवून ठेवते, तसंच या ठिकाणी आपण माणसाने सुद्धा प्रत्येक अडचणीत असणाऱ्या माणसाला, अडचणीमध्ये प्रत्येक जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला मदत केलं पाहिजे. पण आपली माणसं काय करतात, एखाद्याची कोणी जर पुढे जात असेल तर त्याचं पुढे जाणं आपल्याला ते देखवत नाही, मग आपण ते काय करतो, त्या माणसाचे पाय ओढतो आणि त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतो. पण माती या ठिकाणी तसं काही करत नाही. माती काय करते की मातीचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मानुसार माती कशी त्या बियासोबतचं नातं ठेवते, तसंच प्रत्येक माणसानंही प्रत्येक व्यक्तीसोबत जर आपलं इमानदारीचं नातं ठेवलं तर आज समाजामध्ये जे रूढी परंपरा, त्यामध्ये धर्म, जात, वंश, भेद यावरून जे वाद होतात तो वाद होणार नाही. जेणेकरून प्रत्येक व्यक्ती आज आपण एक चांगल्या प्रकारचा समाजामध्ये राहत असो तर समाजामध्ये आपण जे वाद होतात, जे भांडणं होतात ते कमी होतील, ते भांडणं होणार नाही. म्हणून माणसाचं जे नातं आहे, माणुसकीचं नातं जर आपण प्रत्येक माणसासोबत ठेवलं, आपण प्रत्येक यशस्वी व्यक्तीला जर आपण पाठबळ दिलं तर अजून तो उंच शिखरावर जाईल. पण आपण काय करतो, एखाद्याचं यश आपल्याला ते सलग आपल्या डोळ्यामध्ये ते सलतं, आपण त्याला काय करतो, मग त्याला मागं कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करतो. आपण पुढं त्याचं यश संपादन करण्यासाठी आपण मदत करत नाही, प्रयत्न करत नाही, त्याला अडचणीमध्ये आपण मदत करत नाही. म्हणून या ठिकाणी कवी वीरा राठोड एवढे सांगतात की, काय सांगतात कवी वीरा राठोड एवढे सांगतात की बाबा माणसं जसे समाजामध्ये आहेत तसं जर वनस्पतीनं जर केलं तर निसर्ग सुद्धा एक दिवस आपल्याला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून निसर्गाचं जे सौंदर्य आहे, जसं माती त्या आपली जो जबाबदारी त्या बियासोबत जसं ठेवतं, तर प्रत्येक माणूस सुद्धा जबाबदारीनं आपल्या माणसासोबत राहिलं तर आपल्याला समाजामध्ये भांडण वगैरे दिसणार नाही. म्हणून शेवटी वीरा राठोड म्हणतात की चला आपण बी काय करू, माणसं पेरायला लागू. म्हणजे आपण जर माणसं पेरले तर काय होईल, समाजामध्ये आपण चांगल्या प्रकारचा एक विचार समाजामध्ये मानू शकतो. जसं माती त्या बियासोबतचं नातं कसं ठेवतं, तसंच जर माणसं पेरली तर माणसं सुद्धा त्या मातीसोबत मातीसारखंच जबाबदारी आणि मातीसारखं जो गुणधर्म आहे तसं समाजामध्ये यायला वेळ लागणार नाही.
या पद्धतीचे विचार या ठिकाणी आपल्याला कवी वि. रा. राठोड या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, स्थूल वाचनाचा जो विचार आहे तो मुक्त आहे, मुक्त छंद विचार आहे. तुम्ही जेवढा विचार घेसाल तेवढा विचार आपण काय करू शकतो, याच्या माध्यमातून वाढवू शकतो. म्हणून मला जेवढं माझ्या पद्धतीने जेवढं सांगायचा मी प्रयत्न केला, अवश्य तुम्हाला तो कळाला असेल. आणि तुम्हाला या स्थूल वाचनामध्ये काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे अवश्य कळवा. आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनलला, त्याचबरोबर PWA लाईव्ह या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.